उपवास करायचा आहे. पतिदेवाला सांगितलं म्हणे एक काम करा, म्हणा उपवास आहे म्हणे 8 दिवस नंतर. म्हणे कसा ना, म्हणे हरतालिका ना. मग काय करणं म्हणे मला एक साडी लई या. म्हणे का बरं? म्हणे तो उपवासले 90 वस्त्र परिधान करणं पडस. चांगलं 90 वस्त्र परिधान करणं पडस. नवरा म्हणे आई 90 वस्त्र परिधान करणं पडस. म्हणा उपवास कोण करताय? म्हणे तुम ना करता. आता भाऊ फॉर्म माही घ्या. या बावले असं वाटणं आपला करता उपवास करायला, या डायरेक्ट आमदार झाल्यासारखं वाटायला. अहो बारी बरी 2-3 हजारने साडी लई म्हणा. बाई जोडे साडी दिली हरतालिकाना उपवास. बाई पायटा मोठणी आंघोळ बिंघोळ करली नाही. 9वी साडी परिधान करली नाही. पती झोपेल होता. बाई जवळ गेली म्हणे कारभारी उठा, धनी उठा. तू उठी बस ना. म्हणे मला पाय पडले उद्या. तो म्हणे नेमकं मी स्वप्न देखील आहे नका करायची म्हणे. रोज पायटा माझी उपाधी आहे. मोठ्यानं बटन दाब द्या, त्या बकऱ्या तर त्या बांध्या, बकलीनं जाट टाका. आई रोज असं होतं ना. आज असं उलट कसं काय की पाय पडली उद्या. तू उठी बस ना. ती बहिणी पाय पडली ना हात माता आठवत. तू म्हणे कोण चालणे काही नाही म्हणे. आता महादेवना मंदिरवर चाललो म्हणे. आता महादेवना मंदिरवर जाई राहील ती बहीण. निघाण टाइमले नवराला म्हणे ऐका ना. म्हणे काय? मी महादेवना मंदिरवर जाई राहील. एक काम कर जात. म्हणे काय? काही नाही म्हणे मी पायटा मग तुम्हाला करता रांधेलची किचन वाटल्यावर घाणची तेवढी साफ करली जात. तू कोण चालणे म्हणे महादेवना मंदिरवर. कोणसाठी? म्हणे तुम्हासाठी. याने बारी बरी हा मंदिर हो देऊ आपलाच करता जाई राहिली. वट्टावरून येते बहीण. म्हणे कारभारी. म्हणे काय? एक काम कर जात. म्हणे काय? मागल्या वट्टावर 2 टाकेले तेवढं काढली जात. अहो म्हणे तू कोट चालली म्हणे महादेवना मंदिरवर. का बो? म्हणे तुम्हासाठी. याने ते बी हा म्हणले ना बारी बरी आपल्यासाठी सांग राहिली बुवा. ती बहीण वट्टावर ताटली उभी राहिली. तिला एकदम डोका मावणं. म्हणे कारभारी. म्हणे काय? एक काम कर जातो म्हणे काय? म्हणे चक्कीवर दैनट गेले तेवढं लई जात. म्हणे तू कोट चालली म्हणे महादेवना मंदिरवर. कसांसाठी? म्हणे तुम्हासाठी. म्हणे का बरं? आऊज लेंडा बैल पुल्ला जन्माला भेटायला पाहिजे त्यासाठी. उपवास करायचा पण तो अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे तर करून तो लागू पडतो, नाहीतर काही कामाचा नाही. उपवास करायचाच असेल तर आजच असं शपथ घ्यायची अष्टमीची की मी कोणाचं मन दुखवणार नाही. हा खरा उपवास असेल. विठ्ठल विठ्ठल भगवंत जन्माला येणारच होते, यावंच लागणार होतं. नुसतं कंसाला मारण्यासाठी नाही तर भगवंतानी बराच भक्तांना शब्द दिलेला होता, तो खरा ठरवण्यासाठी यावंच लागणार होतं. विठ्ठल इथं बसलेल्या श्रोत्यांमधनं माझ्यापेक्षा ज्ञानामानाने मोठी लोक बसलेले, त्यांनी वाचलं असेल जेव्हा प्रभू रामचंद्र 14 वर्षाच्या वनवासाला जेव्हा प्रभू रामचंद्र विश्वामित्र गुरुजी घेऊन जात होते लखनजीला आणि प्रभू रामचंद्रांना. एका राक्षसाचा वध करायचा होता. त्या राक्षसाचा वध करत असताना प्रभू रामचंद्रांनी लखनजींना विश्वामित्र गुरुजी घेऊन जात असताना एक दगड पडलेला होता आणि त्या दगडावर प्रभूच्या पायाची माती थोडी उडली, त्या दगडावर पडली. दगडावर पडल्याच्या नंतर त्या दगडाची स्त्री झाली. ती स्त्री होती. पहिले तर ती कथा अशी आहे, गौतम ऋषींची पत्नी अहिल्या माता दगड होऊन पडलेली आणि गौतम ऋषींनी शाप दिलेला होता. कथा तुम्ही ऐकलेली म्हणून मी जरा शॉर्टकट सांगतोय. गौतम ऋषींनी शाप दिलेला, तुझ्याकडनं पती ओळखू आला नाही म्हणून तुला माझा शाप आहे की तू दगड होऊन शिळा होऊन पडशील. अहिल्या मातेने सांगितलं माझा गुन्हा माझ्या लक्षात आला, पण काहीतरी उपशाप द्या. मग उपशाप म्हणून वासुदेव बाबा सांगितलं, उपशाप म्हणून तू दगड होऊन पडशील, पण उपशाप असा दिला, या दगडाला जगाच्या मालकाच्या पदस्पर्श झाल्याच्या नंतर तू स्त्री रूपात येशील असा उपशाप दिला. आणि 14 वर्ष लखनजी आणि प्रभू रामचंद्र विश्वामित्र गुरुजी घेऊन जात असताना पायाची थोडी धूळ उडाली आणि त्या दगडावर पडली आणि त्या दगडाची बाई झाली. बाई झाल्याच्या नंतर ही सगळी चर्चा झाली की प्रभू रामचंद्रांच्या पायाची धूळ दगडावर पडल्याच्या नंतर म्हणजे देवाचा पाय लागल्याच्या नंतर दगडाची बाई होते. खर तर पतिव्रतेची एवढी ताकद असते की तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, नाही का? पतिव्रतेची ताकद मोठी आहे. भगवंत तिच्या शब्दात बांधलेला. देव पाय लावणार नाही. देवाच्या पायाची थोडी धूळ उडाली आणि त्या दगडाची बाई झाली. पण ही चर्चा सगळीकडे झाली. मग सगळे साधू लोकांच्या कानी बातमी पडली की दगडाची बाई होते, देवाचा पाय लागल्याच्या नंतर दगडाची बाई होते. सगळ्या साधूंच्या कानी बातमी पडल्याच्या नंतर साधू विचार करतात आपण कुठवर ब्रह्मचारी राहायचं. आता साधूंनी पण ज्याच्या त्याच्या परीने दगड उचलला.
ज्याच्या त्याच्या पद्धतीने दगड उचलला आणि प्रभूंकडे जायला निघाले. ठरलेलं होतं साधू लोकांचं की आता आपण जाऊन भगवंताला सांगायचं, प्रभू रामचंद्रांना सांगायचंय या दगडांना पाय लावा आणि आम्हाला बायका करून द्या. सांगायचं काय होतं, दगडांना पाय लावा आणि या दगडाच्या बायका करून द्या. पण जगाच्या मालकाच्या समोर बोलायचंय, बोलण्याचा तोल गेला. जसं की आपले गुरुजींना बघितल्याच्या नंतर विद्यार्थी एवढे घाबरतात. हो, पहिला विद्यार्थीच न सांगायनो आतेनं काहीच माहित नाही मला. हा, इथून 10-15 वर्ष अगोदरची गोष्ट. रविवारना जरी खेळता खेळता गुरुजी दकाय जाय तरी हात माना चेंडू किंवा गेले दांडू सोडीशने पोरे पै जाय. हा, पहिले गुरु बद्दल ना आदर होता. आता उपाधी अश्वी झाले, काही काही सांगणार सर्वसारखा आहे तसं नाही. काय काय गुरु विमल का तो पोरेला सांगतो वैरे मनी भिल तू बी खाई कसा पोरे ब्याते. पहिले एवढा नियम होता, रविवारने बी खेळता खेळता गुरुजी दिखे जात तरी पोरे घाबरेत. मग गुरुजीला जरी एवढे विद्यार्थी घाबरतात, मग इथं तर ब्रह्मांडाच्या धनीच्या समोर साधू महात्मा उभे होते आणि बोलायचं होतं की देवा या दगडांना पाय लावा, आम्हाला बायका करून द्या. पण बोलण्यात तोल गेला, देवा आम्हाला बायका करून घ्या. सांगायचं काय होतं, दगडाला पाय लावून आम्हाला बायका करून द्या. करून द्या ऐवजी साधू महात्म्यांच्या मुखातून वाक्य निघाला, देवा आम्हाला बायका करून घ्या, आम्हाला बायका करून घ्या. देव म्हणे या जन्मामध्ये एक पत्नी, एक वचनी, एक बाणी आहे, आता काहीच होणार नाही. पण तुम्ही साधू आहेत, तुमची भक्ती करूया म्हणून तुम्हाला माझा शब्द आहे, या जन्मामध्ये तुमची इच्छा पूर्ण करू शकत नाही, पण पुढच्या जन्मामध्ये तुम्ही गोपिका बनशाल तेव्हा मी कन्हैया बनेल आणि तुमची इच्छा पूर्ण करेल. फक्त एकच गोष्ट नाही, प्रत्येक कारण आहे देवाला जन्माला यायची. अहो प्रत्येक कारण आहेत, पण मी ते कारण सांगत राहील. देवाचा शृंगार सांगेल, देवाच्या खुडी सांगेल. जन्म पिराय पुराय जन्म बरोबर बाराल करसो, टेन्शन लिहू नका. विठ्ठल भगवंत जन्माला आला. भगवंत जन्माला आल्याच्या नंतर गोकुळातला आनंद आपण नंतर बघू. पण इकडे यशोदेला मुलगी झालेली आहे. भगवंताला तिथं ठेवले यशोदेच्या जवळ आणि पोरीला घेऊन वासुदेव निघाले. निघाल्याच्या नंतर कंसाच्याकडे गेले आणि कंसाला सांगितलं, कंसा आम्हाला मुलगी झाली घे म्हणली पोरगी. कंसानं हातात पोरगी घेतली, कदा कदा हसायला लागला. कंस म्हणतो, देवा मला घाबरला की काय? मला घाबरला म्हणून तुला रूप पालटून आला? अरे पोरगी बनून आला म्हणून तुला काय वाटतं, तुला मारणार नाही असं वाटतंय? कदा कदा हसायला लागला, पोरीचे पाय धरले, करा करा पाय फिरवले आणि जमिनीवर दगडावर आटोपणार तोपर्यंत हातातून पोरगी सटकली आणि आकाशात गेली. आणि तिथून कंसाला सांगतो, अरे तुला मारणारा गोकुळात जन्माला आला, गोकुळात जन्माला आला. ही बातमी जेव्हा कंसानं ऐकली तर कंसाची मानसिकता धोकोपर आहे. सांगतात अभंगाच्या प्रथम चरणात, कृष्ण गोकुळी जन्माला दृष्टा चळकाप सुटला. दृष्टाच्या कानी बातमी पडली, भगवंत जन्माला आलेला. याच्यातून अजून एक पॉइंट नोट करा. बहिणा आणि बहीण स्वतः दुश्मनाला सांगते की तुला मारणारा जन्माला आला. कोणतीच बहीण आपल्या भावाला दुश्मनाच्या ताब्यात देत नाही, पण ही बहीण जर सांगते म्हणजे हे सगळं ठरलेलं नियोजन. विठ्ठल विठ्ठल. कारण बहीण भावांचं प्रेम काय असतं. आताच आपले रक्षाबंधन गेलेली आहे. हा, रक्षाबंधन गेलेली आहे. प्रत्येक भाऊ बहिणीच्या कडे जाऊन राखी बांधतो किंवा बहीण भावाच्या कडे जाऊन राखी बांधते. आणि काही काही बहीण भाऊ मनमच बांध देतोस. विठ्ठल विठ्ठल. ऐका, पॉइंट नोट करायचा आहे, लक्षपूर्वक ऐका. तिकडे बहीण सांगते की मला काय मारतोय कंसा, मला काय मारतोय. हा, तुमले नको का समजे ना, आम्हाला इशारा वय काय राहिलं, काय म्हणणं होतं आम्हाला. बहीण स्वतः सांगते, कंसा मला काय मारतोय, तुला मारणारा गोकुळात जन्माला आला. म्हणजे काही काही गोष्टी दुश्मनापासून लपवाव्या लागतात, पण स्वतः बहीण सांगते भावाबद्दल की माझा भाऊ तुला मारण्यासाठी जन्माला आलेला आहे. अशी कोणती बहीण करते का? अजिबात नाही.
अजिबात नाही. 100 मधनं 95% बहिणी चुकीचं काम करत नाही. 5% शेत वावरेशनी करतात. आंघोळ करते येणार बोलणार चित्रा धरते तो भाग वेगळा. तसं सोनगीर म्हणे वागवा तशा बहिणी नाही ना काय अजिबात नाही. आमच्या बहिणी पुढे दिल झाले ते कारण बहीण भावाचं नातं तेवढं पवित्र आहे आणि ते नुसतं रक्षाबंधन पुरतं मर्यादित नाही तर कायमसाठी तो रोजचा रक्षाबंधन मनात असणं गरजेचं आहे. विठ्ठल विठ्ठल. मी एक दृष्टांत ऐकलेला आहे आप्पा. एक दृष्टांत ऐकलेला आहे. मग तो सांगा ए दादा बोलू नका बोलू नका. ए भाऊ ए दादा ए आप्पा थांब रे. काय दांगडो आला तुम्ही रे. वय राय ना धंदा होऊ देणार रे. अर्धा माल कपी घेणार रे. अर्धा म्हणू दांगडो घालू ना आप बोल नको भाऊ. किडा नको पाडू. आती पण किडा पाडा सवय पडते पुढे जड जायची. बहीण भावाचं नातं एवढं पवित्र आहे महाराज. मला आवर्जून आता रक्षाबंधन झालेली म्हणून सांगायला आवडते. किती पवित्र नातं आहे ऐका. काही काही जुनं बसलेले बाय आहेत त्यांना माहिती आहे. जुने बसलेले बाबा लोक आहेत त्यांना माहिती आहे. माय आणि मुलगी पहिले नसबंदीची सुविधा नव्हती. काही नसबंदीची सुविधा नव्हती म्हणून माय आणि मुलगी सोबतच डिलिव्हरी व्हायच्या बाळंतन व्हायच्या. इथून 25-30 वर्ष अगोदर म्हणजे ते मला कळत नाही पण ऐकलेलं आहे. हो माय म्हणजे पहिली मुलगी जर असेल तर तिचं काय 10-12 वर्षात लग्न व्हायचं आणि नसबंदीची सुविधा नसल्यामुळे जोपर्यंत लेकरं व्हायचे तोपर्यंत व्हायचेच. मग इकडे मायला पण दिवस आहे आणि मोठ्या मुलीचं लग्न झालेलं आहे मुलीला पण दिवस आहे. हा आमचे शेठ आहेत ना मोठे मालक त्यांच्या मिसेस आमचे बाबा म्हणत होते आमच्या बहीण त्यांचं म्हणणं होतं की महाराज थोडासा विषय स्पर्श करा. हा तेवढ्यासाठी फिरायला मिळते. ऐका माय आणि मुलगी सोबत बाळंतन व्हायच्या. मोठी मुलगी आणि शेवटची डिलिव्हरी मायची होती पण वय झालेली होती. बाळंतन व्हायचे. मुलगीला पण दिवस आहेत मायला पण दिवस आहे. मुलगी बाळंतन झाली तिला मुलगा झालेला आणि 10-12 दिवसात 15 दिवसात माय पण डिलिव्हरी झाली. तिलाही मुलगा झाला पण योगायोग असा होता तिचा बॅड लक असेल बाळंतन होता होता बाळाला जन्माला घातला आणि माय मरण पावली. माय मरण पावल्याच्या नंतर बाप म्हातारा होता. काठी टेकत होता बाप. बापानं पोरीकडे बघितलं आणि सांगितलं दीदी तू पण बाळंतन झालेली आहे. तुझी माय बाळंतन होता होता मुलाला जन्माला घातलं तुझी माय मरण पावली. पण बेटा एक काम कर ना. हा तुझा भाऊ ना तुझा मुलगा समजून याला दूध पाजणं. माय बहिणीनं त्या भावालाही दूध पाजावं आणि आपल्या लेकरालाही दूध पाजावं. आणि पहिल्या मुली जर डिलिव्हरीसाठी यायच्या तर कमीत कमी 4-4, 5-5 महिने राहायच्या. 2-3 महिने तरी पोरगी राहायची. पहिले भाऊला पण दूध पाजत्या आणि पोराला पण दूध पाजत्या. 2-2.5 महिने झाले. पतिदेव घ्यायला आले. पती घ्यायला आलेल्याच्या नंतर पतीनं सांगितलं म्हणले आपल्याला उद्या सकाळी निघायचंय. बाईच्या डोळ्यात अश्रू. बाई जोपर्यंत मी होती तोपर्यंत माझ्या भावाला दूध पाजत होती. आता माझा बाप काय करणार आहे. बापाच्याही लक्षात आलं जावई बापू माझ्या मुलगीला घेऊन जातील. माझा फक्त 1.5-2 महिन्याचं बाळ आहे. याला मी कसा सांभाळणार आहे म्हातारा माणूस. तो बाप पोरीच्याकडे आला. डोक्यातली पगडी काढली पोरीच्या पायावर ठेवली आणि पोरीला सांगितलं बेटा दीदी हा म्हातारा बाप तुझ्याकडनं भीक मागतो बेटा. माझ्या म्हातारपणाची काठी आहे. माझा कुल वंशज आहे. तुझी माहिती आम्हाला सोडून चालली गेली पण माझ्या पोराला दुधाचं सांभाळ करणारी तू आहे. बेटा मी तुझ्या पाया पडतो. माझ्या लेकराला तू दूध पाजते. तू वाचवले याला सोबत नेणं. बाई म्हणते पप्पा बाबा लग्न केलं तुम्ही कन्या दान केलेली आहे. मी ज्यांना दान केली त्यांचा माझ्यावर अधिकार आहे. मला सांगण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जावई बापूंना सांगा. ते जर हो म्हणत असतील तर मी माझ्या भावाला घेऊन जाईल म्हणले. म्हाताऱ्या सासऱ्यानं डोक्यातली पगडी काढली. जावई बापूच्या पायात ठेवली. दोघं हात जोडले. डोळ्यातून गडागडा अश्रू वाहत होते आणि जावई बापूला सांगितलं जावई बापू
बाळंतपण होता होता तुमची सासू तुमच्या साल्याला मला सोडून तर चालली गेली. माझ्या बाळाला वागवणारा कोणीच नाही. मी म्हातारा माणूस आहे. मी माणूस लेकराला कसा सांभाळेल. एक काम करा ना, माझी मुलगीच त्याला दूध पाजते. तुमच्या साल्याला तुम्ही सोबत घेऊन जा ना. काही काही जावई नालायक असतात, पण तो जावई कदाचित समजदार होता. त्या जावई बापून सांगितलं, सासरे बुवा मामांजी तुम्ही एवढं भीक मागण्यागत का करता. अहो मी तुमचा जावई या. तुमचा मुलगा माझा साला आहे, माझा शालक आहे, त्याला वाचवणं माझं काम आहे, तुम्ही काळजी करू नका म्हणले. बाईला सांगितलं म्हणले पाय तुझ्या भावालाही सोबत नाही आणि आपल्या लेकरालाही सोबत नाही. दोघं लेकरांना सोबत घेतलेला आहे. बसचा प्रवास होता, एसटीचा प्रवास होता. प्रवास झाला खरी, पण आता जिथून पुढे जायचं होतं म्हणजे गावाच्या इकडे उतरले. मध्ये नदी होती बाबा आपसर, मध्ये नदी होती आणि नदी ओलांडायची होती. नावेत बसायचं होतं. बाई दोघं लेकरांना धरून बसली. एका मांदीवर भाऊ आहे आणि दुसऱ्या मांदीवर मुलगा आहे. एकदम निवांत बसलेली बाई. नदी आई नाव आई नदीत आलेली आहे आणि अचानक अशी डुलक्या द्यायला लागली. नाव अशी हलायला लागली. नावाड्याच्या लक्षात आलं नाव डुलक्या देत्या. इथं बसलेले 30 लोक आहे. 30 लोकांना माझा प्रश्न आहे, लवकर उत्तर द्या. नाव जर डुलत्या, इथं कोणीतरी मामा आणि भाचा बसलेला आहे तर नाव डुलते. लवकर सांगा मामा भाचे कोण बसलेले आहेत. कोणाच लक्षात येत नव्हतं. बाईच्याही लक्षात येत नाही. 2 मिनिटं अजून विनंती करायला लागला नावाडी, जर तुम्ही बोलले नाही ना तर एक जीवासाठी इथं 25 ते 30 लोक बसलेले, सगळ्यांना मारावं लागेल. लवकर सांगा इथं मामे भाचे कोण आहे. बाईच्या लक्षात आलं एका मांदीवर माझा भावा आणि दुसऱ्या मांदीवर माझा मुलगा, म्हणजे हे मामे भाचे आहेत. नावाड्याला सांगितलं दादा हे 2 लेकर आहेत ना, हे मामे भाचे आहेत म्हणले. नावाड्यानं सांगितलं ताई वेळ कमी आहे, अर्ध्या मिनिटात निर्णय घ्यायचा. मुलगा किंवा तुझ्या भावाला पटकन पाण्यात सोड, नाही तरी तो 25-30 लोक मरणार आहेत. लवकर निर्णय घे काय घ्यायचा तो. बाई ढसाढसा रडत्या. एकीकडे भावाकडे पाहते, विचार करते माझ्या बापाच्या म्हातारपणाची काठिया, आणि एकीकडे स्वती कोणची अशी माया भागण असेल. एवढी निर्दयी कशी काय होऊ शकते. स्वतःची माय का पोराला पाण्यात सोडेल. एकीकडे पोटाचा गोळा आणि एकीकडे पाठीचा भाऊआ. दोघांना बघून ढसाढसा रडते. प्रश्नचिन्ह काय करू सुचत नाही. नावाड्यानं सांगितलं ताई फटक्यात निर्णय घे, नाहीतर 30 लोक मरतील. लवकर निर्णय घे, कोणत्या तरी एक बाळाला पाण्यात सोड म्हणले. बाईनं विचार केला आणि विचार करून निर्णय घेतला. कदाचित मी तरुण आहे, माझा नवरा तरुण आहे, आम्हाला दुसरा मुलगा होईल, पण माझ्या बापाच्या म्हातारपणाची काठी माझ्या भावाला वाचवते. स्वतीचा पोटचा गोळा पाण्यात सोडला आणि भावाला वाचवलं. एवढं निस्वार्थ प्रेम करणारी व्यक्ती पाहिजे. त्या बहिणीनं भावाला वाचवलं. घरी गेल्याच्या नंतर सासूबाईने विचारलं माझा नातू कुठे. हा भाऊ होता, पण यालाच सांगितलं हा तुमचा नातू घ्या म्हणले. आता सासूबाई नातवंडाला मतलब त्या नातूला बसवत खेळवत होती. 6 महिने झाले. कधी कधी काय असतं माहितीये का, कर्म घेते झोले देते कोणाचे ना चाले. 6 महिने झाले. 6 महिन्याचा भाऊ मुलगा म्हणून वागवत होती आणि भाऊ 6 महिन्याचा झाला आणि तिचा नवरा मरण पावला. अपेक्षा होती पतिया मला दुसरा मुलगा होईल, पण पतीच मरण पावला. आता काय करायचं. कधी कधी काय होतं माहितीये का, हो ज्या बाईचा पती गेला तिला विचारावं ते दुःख काय असतं. कारण काय ना, ज्याचं जडतं ना, ज्याचं जडतं हे त्यालाच कळतं. हो काय करू प्रश्नचिन्ह आहे. पण बाईने ठाम निर्णय घेतला, आहे ना माझा भाऊ, यालाच मुलगा बनवून वागवते. आता मुलाला वागवायचं भावाला मुलगा बनवून, म्हणून महाराज त्याला काहीतरी बनवायचंय. परिस्थिती हालाकीची कुटियामध्ये राहते आणि भावाचं शिक्षण करते. एवढं शिकवलं भावाला की तू परदेशाला परराष्ट्राला मतलब परदेशाला गेला आणि तिकडे साहेब झालेला. बहीण कुटियामध्ये राहत होती. आणि नेमकंच हा दृष्टांत ज्या महाराजांनी सांगितलाय त्या महाराजांचं सत्य घडलेली कहाणी आहे. हे सगळे महाराज लोक सप्त्याला तिथे गेलेले. ज्या महाराजांचं कीर्तन होतं ती आजी पण कीर्तनाला आलेली आणि त्या आजीनं महाराजांना सांगितलं महाराज आमच्याकडे या म्हणले चहाला. महाराज सकाळी गेले चहा घ्यायला. हो कुटिया होती. हो कापसाच्या काड्यांची जी बनवतो ना आपण तुरीच्या काडीची, तशी कुटिया होती. त्या कुटियामध्ये महाराजांना
आसन टाकलं बसायला. सगळे महाराज मंडळी बसलेले होते आणि सहजच महाराजांनी त्या आजीला प्रश्न केला, आजी तुम्हाला मुलं बाळा किती आहेत? तोपर्यंत त्या आजीच्या डोळ्यातून अश्रू रडायला लागली, ढसाढसा रडायला लागली. महाराजांनी विचारलं, माय रडण्याचं काय कारण आहे? दादा माझी जीवन कथा जरा वेगळी आहे. सांगायला सुरुवात केली, पूर्ण वृत्तांत सांगितला. मी माझ्या पोटच्या पोराला पाण्यात सोडलेले माझ्या भावाला वाचवण्यासाठी. मग आजी भाऊ तुम्हाला सांभाळतोय का? इथंच आहे का? म्हणले नाही, तो परदेशाला. मग तो तुम्हाला महिन्याला फोन करत असेल, तुम्हाला किराणाला पैसे देत असेल? म्हणले नाही हो महाराज, तसं काहीच नाही. या मग माझा दादा काय, मला वर्ष झाली असतील पण मला त्याचा फोन सुद्धा आलेला नाहीये. ताई ज्या भावासाठी तुम्ही पोटचा गोडा पाण्यात सोडला त्या भावाला तुमची दया नाही? अहो पैसे अडके जाऊ द्या, पण तुम्हाला महिन्याला सुद्धा फोन करत नाही, महिन्याला जाऊ द्या वर्षालाही फोन करत नाही. मग आई आजी तुम्हाला पश्चाताप होत असेल नक्की. ज्या भावासाठी पोटचा गोडा सोडला त्या भावाला माझी दया नाही म्हणून तुम्हाला तर त्याच्यावर राग येत असेल नाही का? त्या आजीच्या डोळ्यात अश्रू होते आणि त्या आजीच्या मुखातलं वाक्य होतं, दादा त्याला पोटच्या पोरागत जपलेला आहे माझा भाऊ जरी असेल, तो मला नाही फोन केला तरी चालेल, पण जिथं पण आहे तिथं सुखात असेल ना, ही भगवंताकडे माझी मागणी असेल. तिला बहीण म्हणतात आणि बहिणींचा भाव तोच असतो नाही का? थोडक्यात सांगायचं म्हणल्यावर वाट पाहुणी नेत्र ही शिनली माझी काया, वाट पाहुणी नेत्र ही शिनली माझी काया. आई बाबाच्या पाठी मजला नाही आला भेटाया कसा ग, बहिणीची माया विसरला ग बंधुराया, बहिणीची माया विसरला ग बंधुराया, बहिणीची माया विसरला ग बंधुराया. नागपंचमी गेली राशी पुन्हा भाऊकी झाली, या बहिणीची भावाला कशी आठवण नाही झाली. पाठी राखा असून बंधू लागला पाठ फिरवाया, आई बाबाच्या पाठी मजला नाही आला भेटाया कसा ग, बहिणीची माया विसरला ग बंधुराया, बहिणीची माया विसरला ग बंधुराया, बहिणीची माया विसरला ग बंधुराया. बहिणीची माया विसरला ग बंधुराया, बहिणीची माया फिरफिरत्या पाखरांनो तुम्ही जाणून घ्या रे, तुझ्या बहिणीच्या घरची तुम्ही द्या रे. फिरफिरत्या पाखरांनो तुम्ही जाणून घ्या रे, लाडाच्या भावाला माझा निरोप तुम्ही द्या रे. तुझ्या बहिणीच्या घरची थोडी भाजी भाकर खाया, तुझ्या बहिणीच्या घरची थोडी भाजी भाकर खाया. पाठीमधला नाही आला भेटाया कसा ग, बहिणीची माया विसरला ग, बहिणीची माया विसरला ग.